नाही, सरकार जर महाराष्ट्रात हे करत असेल तर काश्मीर टू कन्याकुमारी सगळीकडेच करावं ना. सिलेक्टिव्हली काय हे निर्णय घेतले जातात. आणि महाराष्ट्रावर काय विशेष प्रेम आहे की सगळ्याची नावं बदलत, उद्या महाराष्ट्राचंही नाव बदलतील काय सांगतायत यांचं. त्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्रातले जे महत्वाचे प्रश्न आहेत, मग शेतकऱ्यांचे असतील, शिक्षकांचे असतील, जलजीवन मिशन मध्ये होणारा भ्रष्टाचार असेल, खूप मोठी आव्हानं आज राज्यासमोर आहे. त्याच्या मला विचाराल तर महाराष्ट्र प्रचंड आर्थिक अडचणीतून चाललेला आहे. आणि हा माझा डेटा नाही, हा भारत सरकारचा डेटा आहे. आणि महाराष्ट्रातला क्राईम, पुण्यासारख्या शहरामध्ये भर दिवसा मेन रोडवर जिथे लाखो लोक रोज फिरतात तिथे ज्या क्रूर पद्धतीने हत्या काल झाली, आणि ही पहिली नाहीये. मग पुण्याच्या लॉ अँड ऑर्डरचा विषयावर कधी चर्चा होणार. आणि हा सगळा डेटा जो क्राईम वाढलेला आहे, महाराष्ट्रात गरिबी वाढलेली आहे, महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली आहे, महाराष्ट्रात महागाई वाढलेली आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या दर 3 तासाला 1 होते. हे माझा डेटा नाहीये, हा मकरंद आबा पाटलांचा डेटा आहे जो त्यांनी विधानसभेत सांगितलेला आहे. त्यामुळे ही जर परिस्थिती असेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय सरकार बोलत नाहीये.